श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तात्रय दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंद परम सुखदम केवल ज्ञानमूर्ति द्वादित्यं गगन सदृशं तोमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चनं सर्वदि साक्षिभूतं भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुं नमामि। ओम रक्तांगन रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदनम कंधाटोपी च माला दंडकमंडलु कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलुगे श्री स्वामी समर्थ धारकं पाहि मां। जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या त्यांची कांता जो सर्व कारण ग्रंथारंभी नमोदया तहा विष्णूचा अवतार जगत वंदन शिवकुमार एकदंत परशधर अगमन्य लीला जयाची तया मंगलाचे साष्टांग नमन करुणी मागे वरदान। स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येती हाता ती ब्रह्मसूता नमियेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानछेदक तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्या देवी असती माता पितर तेसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवताचा अवतार लीला विग्रही अत्रे कुमार दत्तात्रय नमियेले धर्म संस्थापकारणे युगायुगी अवतार घेणे नाना विधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत से अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिक कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोर्ण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामी नाथा माझी ठाई वाटा मी पणाची नसेची ऐसे कुणी असुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्त करुणी आता नमो साधू वृंद त्यासी नाही वेदा वेद ते स्वात्मुखी सानंदमय सरोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावातन नमिले कवी कालिदास त्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुनी ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामे ग्रंथारंभी तया निमित्त वर प्रसादाकारणे अहो तुम्ही संत जनी मज दीनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावाची श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती कडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र सा त्या मोहतून या पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही देवयामान सुज्ञाही अनुमान काही न करावा। इत श्री स्वामी चरित्रा सारामृत नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड इत श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोड श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ। अध्याय दुसरा
श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती. तेसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी प्राचाप्पा मोदी त्यांच्या घरी बेसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी बेसिष्ट. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणतीत एके हरी. दोघेसी बसवणी दोहीवरी तिसरी वरे बैसले आपण. पाहुनी समर्थाचे तेज उभयंतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले त्या लागोनी. आम्ही कर्दळी वनातून प्रतारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर पाहिले देखिले अपूर्व. बांगलादेश समंत आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नारणा तीर्थे हिंडोनी हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून या सहज गती पातलो गोदा तटाका प्रतीची महाप्रख्याती. पुनरावृत्तीवर नियली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोनी नेत्रापातेस पातलो. घेऊन या मंगळ वेळ्यास बहुत दिवस केला वास. मग घेऊन पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर वैकुंठपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून या स्वइच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश इंडोनिया सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झालो. ते पासून त्या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकळ व्रत असे मुळापासून या. 12 वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेषतानच झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर. कमरेवरी ठेवून या कर दर्शना देतीत याशिया. इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसोद 12 अध्याय. गोड इत श्री स्वामी चरित्रामृत 2 अध्याय. श्री शुश्रू शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करून या वस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहोळा माझे वास्तव्य करीत अप्पा टोळी झाले भक्त. तेथीचे सकल व्रत अल्पमती के विवरून. सेवे घेऊन या स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्धमार्गावरून टोळाशी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठूनी. भूत वर्जिले सेवकांनी परी नच मानिली त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले येथे राज स्वइच्छेने. तेथे एक अविद्य होता तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महा सिद्ध झाले. पूर्य पुण्यास्त पुनिश्चिती आले चोळप्पाच्या गृहाप्रती. स्वामीशी जाणून या ईश्वर मूर्ती चोळप्पा सदनाते. चोळप्पा करी आदर योगायोगिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्ती सो पाही स्वामी आले सदनाते. त्याचे देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसारा. ते पासून या त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी करी चोळप्पाच्या करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती ते. चोळप्पाचे गृहाप्रती आली कोणी एक येती.
लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपसा कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकुनिया राव बोलला काय वाणी गावात येती येऊनिया फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन या लवलाही भेटू तया येती वर्या परी हे केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकले कानी सत्य तरी येऊनी आताची देती दर्शन राव मुखातून वाणी निघाली तुझी येती मूर्ते पुढे ठेली सकाळ जवा चकित झाली मती घुंगली रायाची पुन्हा पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली गुरी चरणी भक्ती जळली ते सकळ सभा आनंदली समस्ते पाऊले वंदिली सोंडोषोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नूपराये येत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकुल कथा समंत प्रेमळ भक्त परिसोद तृतीयो अध्याय गौड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु इत श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगरा प्रवेश तृतीयो अध्याय श्री स्वामी समर्थ।